हो हो, पण भाषेची तयारी केली ना मी 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 टॅलेंटेड आहे सर, मी हुशार आहे. माझं ग्रास्पिंग चांगलं आहे, मी लगेच भाषा, मला तमिळ सुद्धा येते, एपीडी इरकिंग करणार, मी सगळं शिकलोय सर. माझ्यावर विश्वास ठेवा आणि तुम्ही पिक्चर बघा, तुम्हाला आवडेल. भूमिका ओम है साने गुरुजीची भूमिका करतोय. गौरी ही खुद्द श्यामची आईची भूमिका करते. हा शर्व गाडगीळ हा छोट्या श्यामची भूमिका करतोय आणि संदीप पाठक हे श्यामचे वडील भाऊराव साने यांची भूमिका करतोय. जुना जो श्यामची आईची होती तो पाहिलाच असेल. हो, ही भूमिका तर त्याबद्दल काय वेगळा चित्रपट आहे, रिमेक नाही आहे. त्या कादंबरीवर आधारलेला चित्रपट आहे, पण पूर्ण वेगळ्या त्याच्या नव्या दृष्टिकोनातून त्यांनी पाहिलेला आहे सुजयने, आणि त्याच्यामुळे त्याच्याशी तुलना त्याची नाही करता येणार, पूर्ण वेगळ्या ॲक्च्युली पाहिलं गेलं सिनेमा. आधुनिक आजच्या काळात आजच्या युगातली श्यामची आई किंवा सांगते नाही, तर हा काय जुन्या सिनेमाचा रिमेक नव्हे, हा पुन्हा एकदा कादंबरीवर केला गेलेला सिनेमा आहे, जो पुन्हा एकदा लिहिला गेला आणि त्याच्यात अजून बारकावे शोधले गेले आणि मोठ्या साने गुरुजींचं काम काय आहे ते जास्त या सिनेमात उलगडून येईल. काय वाटतं तुला छोटी भूमिका केली त्यांची? मला खूप भारी वाटतंय आणि सुजय दादा, सुनील सर या सगळ्यांबरोबर काम करायला मिळतंय, तर वेगळाच अनुभव आहे आणि पहिला अनुभव आहे फिल्मचा, तर खूपच छान. चित्रपट बघितला का श्यामची? हो, बघितला. मग त्यात तो काय मला तुला मार्गदर्शन मिळालं का या चित्रपटात काम करताना? त्या चित्रपटात या चित्रपटातनं त्या चित्रपटात त्या चित्रपटातून या चित्रपटात नाही, आत्ता दोघंही म्हटले ना की हा पूर्णपणे वेगळा चित्रपट आहे. श्यामच्या आईच्या कादंबरीकडे पुन्हा एकदा बघितलं गेलं आहे आणि श्याम आणि श्यामची आई कसे होते परत एकदा व्हिज्युअलाइज करून गेले. त्याच्यामुळे हा श्याम आणि तो श्याम, ही श्यामची आई ती श्यामची आई, हे वेगळे आहेत. आता तुम्हाला कळलंच की कादंबरीला नव्या दृष्टिकोनातून पाहिलं गेलं, यातल्या प्रत्येक व्यक्तिरेखेला सुद्धा वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं गेलं. जी एक ठराविक प्रतिमा मनात होती श्यामच्या आईची, त्याच्याही पलीकडे जाऊन तिचे आणि काही गुणविशेष शोधण्याचा प्रयत्न केला लेखकांनीसुद्धा आणि दिग्दर्शकांनीसुद्धा, आणि तो तसा साकारण्याचा प्रयत्न केला. एका अतिशय उत्कृष्ट टीमसोबत काम करण्याचा अनुभव खूपच सुंदर होता. तुम्ही चित्रपट पाहिल्यावर त्याचा काय एक परिणाम होतो आहे तो तुम्हाला सगळ्यांनी कळेलच. या भूमिकेसाठी काही वेगळं असं स्वतःमध्ये बदल करून घ्यावा लागला? त्या काळाशी सुसंगत वाटणाऱ्या ज्या गोष्टी कराव्या लागणार होत्या त्या तर केल्याच. त्याच्यामध्ये तुमची वेशभूषा आणि रंगभूषा याचं योगदान खूप जास्त आहे. भाषेबद्दल थोडीशी तालीम करावी लागली. ती भाषा त्या काळची असली तरी आजच्यासारखी वाटावी, म्हणजे रोजची वाटावी, तिचा वावर सहज असावा आपल्या बोलण्यात, याच्यासाठी प्रयत्न केले. ते सोडल्यास बाकी जसं सुजय सरांनी करून घेतलं, मार्गदर्शन केलं, त्यानुसार आम्ही अभिनय करत गेलो. नाटकची काय सांगणार आपल्या भूमिकेत? नक्कीच, मी आता परवाच मामी फिल्म फेस्टिवलमध्ये श्यामची आई चित्रपट बघितला आणि फिल्म जेव्हा माझ्याकडे स्क्रिप्ट आलं होतं, जेव्हा मी ती स्क्रिप्ट वाचलं, सुनील सुत्तरकरांनी अतिशय उत्तम त्या कलाकृतीला, जी सगळ्यांच्या मनात आहे, डोक्यात आहे, सगळ्यांना माहिती आहे श्यामची आई, अशा कलाकृतीला खरं तर हात घालणं एक वेगळं आव्हान असतं आणि ते आव्हान लीलया त्यांनी पेललेलं आहे. स्क्रिप्ट वाचल्यानंतर जे भाऊरावचं पात्र आहे माझं, किंवा जो चित्रपटाचा सगळ्या कथानकाचा पट आहे, तो जसा स्क्रिप्ट वाचल्यानंतर जसं मला अनुभव आला होता, जितकं छान वाटलं होतं, तितकंच भावनिक, इमोशनल छान मला चित्रपट बघितल्यानंतर वाटलं. म्हणजे स्क्रिप्टमधला सिनेमा आणि पटावरचा सिनेमा याच्यामध्ये काही फरक नाही आहे. आणि भूमिका म्हणाल तर वेगळ्या पद्धतीची भूमिका आहे आणि मला नेहमी आपण चांगल्या कलाकृतीचा छोटा मोठा भाग आहोत याचा मला नेहमीच आनंद होत असतो. म्हणून माझ्याकडे जेव्हा श्वाससारखा चित्रपट आला, त्याच्यामध्ये माझा 2 मिनिटाचा रोल होता, हरिश्चंद्रजी फॅक्टरीमध्ये छोटासा रोल होता, पण मला त्या प्रोसेसमध्ये राहायला ॲक्टर म्हणून नेहमी आवडतं की फिल्मची प्रोसेस लिखाणापासून आणि कशी कशी होत जाते, दिग्दर्शक त्याच्यावर कसा काम करत जातो आणि सिनेमा करत असताना तिथे नटांनी असणं, म्हणजे फिजिकली आणि मेंटली तिथे राहणं मला जास्त आवडतं. आणि या सिनेमाच्या बाबतीतसुद्धा मी तसंच केलेलं आहे. त्याच्यामुळे मी माझ्या परीनं त्या भूमिकेला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे आणि ऑथेंटिक वाटण्यासाठी आम्ही कुणालाही
टक्कल लावलेलं नाही असं ते दिसतं ना सिनेमामध्ये, कारण तिकडे मग ते लाईन दिसते, मग ते ऑथेंटिसिटी राहत नाही. जेवढे कलाकार या चित्रपटामध्ये, मी असेल, माझ्या भावांची, ज्यांनी 2 भावांची भूमिका आहे, शर्व आहे, सगळ्यांनी टक्कल केलं होतं. माझा जो प्रवास त्या सिनेमात दाखवलेला आहे की थोडी नंतर दाढी वाढत जाते, ती ऑथेंटिक दाढी वाढवली होती. म्हणजे जास्त ऑथेंटिसिटीला आम्ही या सिनेमामध्ये दिग्दर्शकापासून सगळ्यांनी त्याला महत्त्व दिलेलं आहे. आणि मला असं वाटतं की ही दिवाळी, दरवर्षीची दिवाळी रंगीबेरंगी असते, त्यासोबतच ही दिवाळी ही कृष्णधवल असणार आहे तुमच्या सगळ्यांची. फेसबुकवर खूप जाहिरात केली, लोक आता आतुरतेने वाट बघतात, लोक येतील असं वाटतं का? नक्कीच येतील, का नाही, कारण आजही मराठी प्रेक्षकांना ना चांगली कलाकृती बघायची असते, मग ती कुठेही असो, मग ती नाटकाच्या माध्यमामध्ये असो, चित्रपटाच्या. जर तुम्ही गेल्या वर्षीचं बघाल तर वेडसारखा चित्रपट लोकांनी गर्दी केली, बाई पण भारी देवा लोकांनी गर्दी केली, वाळवीला लोकांनी गर्दी केली. त्याच्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही जितकं चांगलं द्याल आणि मातीतलं द्याल तितकं लोकांना आवडतं. म्हणजे जर सतत गाड्या उडत आहेत तर ते लोक म्हणतील आम्ही साऊथचं बघू, हिरोला 6 पॅक आहेत तर म्हणतील आम्ही बॉलिवूडमध्ये बघू. पण तुम्ही मातीतली कलाकृती आहे, त्याच्यामुळे लोक नक्की येणार आणि फॅमिली सहित हा चित्रपट बघायला येणार, याची आम्हाला खात्री आहे. आमचा प्रेक्षकांवर विश्वास आहे. प्रेक्षकांना काय आवाहन कराल? मी प्रेक्षकांना आवाहन करेल की दिवाळी येते आहे आणि दिवाळीला आपण सगळेजण एकत्र येतो, फराळाला जमतो. तसंच मला असं वाटतं की फराळ करायचा आणि तसंच एकत्र गाडीत बसायचं आणि चित्रपटाला जायचं. दिवाळीमध्ये जेवढा तुम्हाला आनंद होतो तेवढाच आनंद, तेवढीच भावनिक गुंतवणूक तुमची या चित्रपट बघून होणार आहे. त्याच्यामुळे तुमचा मुलगा लहान असेल तर आईने मुलाला घेऊन जा, मुलगा मोठा असेल तर आई तू सांग की मुलाला मला हा चित्रपट घेऊन जा, पण फॅमिलीला घेऊन जा. मुळशी पॅटर्न, त्यानंतर एक वेगळीच भूमिका, काय आव्हान होतं या चित्रपट भूमिकेमध्ये? वेगळीच भूमिका असल्याने वेगळ्याच पद्धतीने अप्रोच करायचं होतं. आणि त्यांनी जे काही काम केलं आहे ते सगळं त्याचा पुन्हा एकदा आढावा घेणं आणि ते माणूस म्हणून कसे होते त्याचं दिग्दर्शकाबरोबर चर्चा करून नक्की आपल्याला ते कसं मांडायचं आहे त्याच्याबद्दल एकमतावर येणं आणि ते तसं मांडण्याचा प्रयत्न करणं हे आव्हान होतं आणि ते आम्ही करायचा प्रयत्न केला. तुम्ही खूप भूमिका कमी निवडता, कारण गावाला त्यानंतर काय प्रेक्षकांना खूप आशा आहे तुमच्या, अपेक्षा पण आहे. हो ना, आहे. त्यामुळे त्याच्यावर काय तुम्ही कमी पडताय चित्रपट कमी पडतं, मान्य आहे मला. कमी पडतं. चित्रपट निवडत नाही तुम्ही, म्हणजे खूप चुजी आहात असं वाटतं एकंदरीत. हो. पुणेकर आहे म्हणून चोखंदळ भूमिका निवडता का? वा, असं म्हणत असताना तर चांगली गोष्ट आहे. संदीप दादा माजलगाववरून आहेत. हां, माजलगाववरून पुण्यामध्ये आल्यानंतर पुणेरी भूमिका स्वीकारताना कसं वाटतं? पुण्याला मी 2 वर्षाचा थांबा होता माझा, कारण मी विद्यापीठामध्ये ललित कला केंद्रामध्ये होतो. तेव्हा सगळे मित्र होते माझे पुण्यातले आणि इथे मी शिक्षण घेतलेलं आहे नाटकाचं. त्याच्यानंतर मी मुंबईत गेलो, पण मला नेहमी वेगवेगळ्या, म्हणजे मराठी भाषेमध्येच ग्रामीण आहे, प्रमाण मराठी आहे, त्याच्यामध्ये मला काम करायला नेहमीच आवडतं. त्याच्यामुळे ही भूमिका जेव्हा माझ्याकडे आली तेव्हा त्या काळातली भाषा आहे, आपण जी जुन्या काळामध्ये बोलायचो, तर ती भाषा समजून घेण्यासाठी मी प्रयत्न केले आणि त्या भाषेला सुद्धा न्याय देण्याचा माझ्या परीनं प्रयत्न केले. त्याच्यामुळे पुणे माजलगाव असं काही नाही की महाराष्ट्राची फिल्म. भाषामध्येच बदल आहे ना दादा? हो, पण भाषेची तयारी केली ना मी टॅलेंटेड आहे सर, मी हुशार आहे, माझं ग्रास्पिंग चांगलं आहे, मी लगेच भाषा, मला तमिळ सुद्धा येते, एपडी इरकिंग नल्ला अर्केना, मी सगळं शिकलो आहे सर. माझ्यावर विश्वास ठेवा आणि तुम्ही पिक्चर बघा, तुम्हाला आवडेल. काय आव्हान करणार आपण काय प्रेक्षकांना, काय आव्हान? हेच की दिवाळी आहे, छान साजरी करूयात. एक चांगला कल्चरल मराठी सिनेमा येतो आहे. बऱ्याच वेळा असं होत नाही की दिवाळीत असे मोठे इव्हेंट फिल्म्स येतात किंवा जे परिवाराबरोबर बघू शकू. तर हा आता आला आहे तर सगळ्यांनी त्याचा काय म्हणतात आस्वाद घ्यावा, तो जाऊन बघावा, त्याच्याबद्दल लिहावं खूप सारं, कारण चर्चा करण्यासारखा सिनेमा आहे. यांच्या अभिनयाबद्दल लिहावं लोकांनी आणि व्यक्त व्हावं बेसिकली. सो दिवाळीत करतोच यासाठी आहे की लोकांना सुट्टी असते, वेळ असतो, एक काहीतरी छान कलाकृती त्यांना बघायला मिळावी आणि त्यांना जुन्या आठवणीत घेऊन जावं असा प्लॅन आहे. सो बघूयात.